काही जणांनी तुमच्या नगरसेवकांना थांबवून त्यांना शस्त्र दाखवले, धाक दिला, मारण्याची धमकी दिली, पळवण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय प्रकरण घडलं होतं? नाही, आमचे 19 नगरसेवक पुण्याला सहलीला गेले होते. हा, तिथून ते परत येत होते. काल सकाळी 6 वाजता वर्धा येथे वर्धाच्या जे टोल नाका आहेत तिथं एक 25-30 लोकांनी जे पूर्ण शस्त्र चाकू घेऊन होते ते बसला अडविलं आणि त्यांनी बसमध्ये जाऊन 2-4 लोकांनी जाऊन तिथले जे आमचे महिला नगरसेविका होते, महिला सोबत जे त्यांचे रिश्तेदार होते, त्यांना धमकावलं की तुम्ही आमच्या सोबत चाला, नाही तर आम्ही असं करू तसं करू, धमकी देत होते. आणि एका नगरसेवकाच्या कॉलरवर पण हात लावलं त्यांनी. म्हणून काल ते वर्धा इथे आमचे काही नगरसेवकांनी जाऊन तिथं कंप्लेंट केली आहे. आणि हे सर्व जे चालू आहे ते गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक करत आहे. त्यामध्ये काही आमचे काँग्रेसचे पण लोक आहे. ते जे सौरभ ठोंबरे आहे ते विठ्ठल मंदिर प्रभागातून नगरसेवकची उमेदवारी त्यांना मिळाली होती. आणि ज्या रिपोर्टमध्ये आणखीन एकाचं नाव आहे ते पण नगरसेवकचे उमेदवार होते आमचे एकोरी वाड्यातून. म्हणून हे जे गुंडगिरी आहे बरोबर नाही आहे. काँग्रेसची विचारधारा नाही आहे. काँग्रेस हे अहिंसाप्रेमी पार्टी आहे. इथे हे गुंडगिरी बरोबर नाही आहे. त्यांच्या मागे कोण आहे? नाही, हे काँग्रेसचे उमेदवार होते. हे गटबाजी तर चालूच आहे. हे सर्वांना माहित आहे की याचा मागे कोण आहे. आणि खासदार प्रतिभा धानोरकर आहे का स्पष्ट सांगा. नाही, हे पोलीस चौकशी म्हणजे माहित पडणार ना. संपूर्ण निवडणुकीत सौरभ ठोंबरे जे आहेत ते धानोरकर गटातले होते आणि या संपूर्ण जे त्यांनी नेतृत्व सुद्धा केला. काल जी घटना घडली त्याच्यासोबत नाही, हे पोलीस चौकशीमध्ये माहीत पडणार. मी पण धानोरकर मॅडम सोबत होतो. असं नाही की धानोरकर मॅडम सोबत आहे तर हे पण हे सर्व कोण करत आहे हे सर्वांना माहीत आहे. पूर्ण जिल्ह्यात माहीत आहे की हे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक कोणासोबत आहे आणि काय चालू आहे. एवढी ताकद, एवढी हिंमत कशी काय त्यांना बळावली की एवढे नगरसेवकांना? नाही, आमच्या काँग्रेसमध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक सामील झाले आहेत. त्यामुळे हे सर्व चालू आहे. गुंड प्रवृत्तीला कोणी पाठराखण करताय? आता काँग्रेस समुद्र आहे. समुद्रामध्ये कोणी येते आहे. आता सर्वांना जिल्ह्याला माहित आहे कोण आहे मागं कोण आहे काय आहे. आता जिल्ह्याला माहिती आहे पण राज्याला माहिती नाही म्हणून नाही, ते माहीत पडून जाणार. आता पोलीस चौकशी चालू आहे. काल जे पोलिसांनी कारवाई केली ते पण थातूर कारवाई केली आहे. आता आमचे नेते आले आहेत, त्यांना सर्व आम्ही सांगू. आणि जे कारवाई पण झाली ते सर्व थातूर झाली आहे. जे कलमे लावली आहेत ते फक्त दाखवण्यासाठी लावली आहे. ॲक्च्युली ते पूर्ण प्रकरणाने किडनॅपिंगचं प्रकरण होतं, पण त्यामध्ये एकही कलम अशी लावली नाही की ते किडनॅपिंग होती म्हणून. या एकूण प्रकरणामध्ये धानोरकर गटाचं असं म्हणणं आहे की हे प्रकरण गंभीर नाही आहे, एनसी मॅटर आहे. आम्ही फक्त सोहेल शेख नावाच्या व्यक्तीसोबत त्यांचं बोलणं व्हावं असा आग्रह करत होता. आम्ही किडनॅप केलं नाही. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की आमचे काही लोक पळून गेले होते, त्यातले काही लोक पुण्यावरून परत आले, काही अजून त्यांच्यासोबत बसमध्ये होते. त्यांचं सोहेल शेख आणि प्रतिभा धानोरकर यांच्याशी बोलणं करून देण्याचा आमचा प्रयत्न. नाही, तुम्ही बघत असतील की जे व्हिडिओ होतं त्यामध्ये सर्व जे लोक होते 20-25 लोक ते सर्व चेहऱ्याला स्कार्फ बांधून होते. तर हे का प्रवृत्ती आहे? मला अगर कोणाला भेटायचं आहे, मला बोलणं करून द्यायचं तर मला रुमाल बांधायची गरज नाही ना. सकाळी 6 वाजता येऊन ते दादागिरी करत आहे आणि असं सांगणार तर काय होणार आहे?